नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक में 13वां दीक्षांत समारोह हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने विद्यालय की जनसंपर्क अधिकारी रेणुका बोकारे से इस पूरे कार्यक्रम पर विस्तार से बात की। तो ये देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। मी डॉक्टर रेणुका बोकारे, नमस्कार। जनसंपर्क अधिकारी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक। आज आमच्या विश्वविद्यालयाचा 13वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला। या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थानी आमचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी होते आणि मुख्य अतिथी संस्कृत भारतीचे संस्थापक, केंद्र सरकारच्या भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष माननीय श्री चमू कृष्ण शास्त्री होते। या दीक्षांत समारोहात आम्ही 8854 इतक्या पदवीधारकांना पदवी वितरित केली माननीय कुलगुरूंच्या शुभ हस्ते आणि 19 PhD धारक विविध संकायांमध्ये, आमच्याकडे 5 संकाय आहेत, त्यातल्या 19 PhD धारकांना PhD पदवी आज प्रदान करण्यात आली। या दीक्षांत समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 35हून अधिक विषयांमध्ये आपण पदवी प्रदान केलेली आहे। याशिवाय सिमरन रवींद्र ठाकूर ही आमची विद्यार्थिनी आहे, तिला 9 सुवर्ण पदकं आणि 1 रोख पारितोषिक मिळालेलं आहे। आणि ही सिमरन जी आहे ही संस्कृत मध्ये MA संस्कृतमध्ये सर्व संकायांमधनं सर्वाधिक गुण प्राप्त करून सर्वप्रथम स्थान, पहिल्याच प्रयत्न सर्वप्रथम स्थान तिने प्राप्त केलेलं आहे। आणि दुसरी एक आमची विद्यार्थिनी आहे जिचं नाव आहे कृतिका जैन, तिला अष्टपैलू आणि उत्तम विद्यार्थी असा अवॉर्ड म्हणजे बक्षीस मिळालेलं आहे। याशिवाय सम्मानित शास्त्री या आमच्या BA समकक्ष या पदवीमध्ये तिला सर्वाधिक गुण प्राप्त करून सर्वप्रथम स्थान मिळाल्यामुळे कुलपती सुवर्ण पदकही तिला प्राप्त झालेलं आहे। तर कुलगुरू दत्त सुवर्ण पदक तिला प्राप्त झालेलं आहे। अशा अनेक आमचे विद्यार्थी आहेत जे ग्रंथालयशास्त्र, BEd, MAd, हॉस्पिटॅलिटी स्टडीज, BPA म्हणजे बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स, मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स, BFA फाईन आर्ट्स, त्याच्यानंतर संस्कृतमध्ये व्याकरण, ज्योतिष्य, साहित्य, दर्शन अशा विविध विषयांमध्ये गुणवान विद्यार्थ्यांना आज आम्ही पदवी प्रदान केलेली आहे। तर आजच्या या कार्यक्रमाचा विशेष आहे की सगळे पदवीप्राप्त विद्यार्थी उपस्थित होते आणि सगळ्यांना ही पदवी माननीय कुलगुरू आणि माननीय प्रमुख अतिथी यांच्या हस्ते वितरित करण्यात आली। आजच्या या समारंभाचं एक वैशिष्ट्य असं की 5ही संकायांमधनं ज्यांचा प्रबंध सर्वोत्कृष्ट ठरला आहे अशा 5 संशोधकांना आम्ही गौरवलं आहे उत्तम सर्वोत्कृष्ट प्रबंधाचं पारितोषिक देऊन। त्याच्यामध्ये मला सांगताना आनंद होईल, रवी गोपाळ भट, देवकृष्ण बापूलाल ठाकोर, विद्या दिनेश लांजेवार, राजेश रमेश अक्केवार आणि कल्याणी दिनकर डहाळे या 5 विद्यार्थ्यांना विविध संकायांमधनं सर्वोत्कृष्ट प्रबंध त्यांनी सादर केला, त्यांना PhD मिळाली। तर त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचं कुलगुरू दत्त सन्मान पदक देखील प्राप्त झालं आहे। धन्यवाद।